आजपासून एक एक ओवी जी आहे एका ओवीचा आपण आरंभ करणार आहोत। पण तत्पूर्वी आजचा दिवसच आपण ज्ञानेश्वरी जयंती म्हणतो, पण ज्ञानेश्वरी जयंती ज्ञानेश्वरांनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीची त्या ठिकाणी व्याख्या केली। ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवर असणारी काय संपूर्ण टीका किंवा गीतेवर असणारं संपूर्ण जे भाष्य आहे, तसं आचार्यांनी गीतेवर ज्याप्रमाणे भाष्य केलं त्याप्रमाणे माऊलींनी सुद्धा गीतेवर प्राकृत भाषेमध्ये जे भाष्य केलं त्याला आपण काय म्हणतो, ज्ञानेश्वरी म्हणतो। आणि अशी ही जी ज्ञानेश्वरी आहे, या ज्ञानेश्वरीवर काय झालं, पुन्हा कालांतराने पाठभेद त्यामध्ये तसं शिकवण्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, पाठभेद आहे। पाठभेद असणं म्हणजे काय, तर पाठभेद असणं म्हणजेच त्या ठिकाणी एकाच अर्थाचा शब्द कधी कधी एक गुरुकडनं दुसऱ्याकडे शिष्याकडे जाताना किंचित त्याच्यामध्ये बदल होत जाणं, त्याला आपण म्हणतो पाठभेद। तिथं ती चूक नाही, त्याला आपण त्रुटी म्हणतो। चुका आणि त्रुटीमध्ये भेद आहे, भिन्नता आहे। अशा प्रकारे त्रुटी झाल्यानंतर अशा ज्ञानेश्वरीच्या 700 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या काही त्या ठिकाणी त्रुटी निर्माण झाल्या, या संपूर्ण संत श्रेष्ठ कोण, एकनाथ स्वामींनी, संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी काय केलं, या संपूर्ण त्रुटी ज्या होत्या या संपूर्ण त्रुटी दुरुस्त करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं। आणि तो संपूर्ण या ज्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी ज्या दिवशी पूर्ण झाल्या तो दिवस म्हणजे भाद्रपद मास कपिला षष्ठी। षष्ठी म्हणजे आजची जी तिथी आहे भाद्रपद मासामध्ये षष्ठी तिथी आहे। या षष्ठीच्या दिवशी हा संपूर्ण जो उपक्रम एकनाथ महाराजांनी घेतलेला होता की ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पाठभेद ज्याला म्हणतो आपण, पाठभेदाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जे काही त्रुटी निर्माण झाल्या होत्या त्या संपूर्ण त्रुटी नीट करण्याचं काम, व्यवस्थित करण्याचं काम संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी केलं। आणि ते संपूर्ण काम पूर्ण होण्याचा जो दिवस आहे तो दिवस म्हणजे आजचा भाद्रपद कपिला षष्ठीचा दिवस। म्हणून आज हे काम पूर्ण झाल्यामुळे आजच्या दिवसाला आपण सर्वजण काय म्हणतो, ज्ञानेश्वरी जयंती असं वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने आजचा दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो। आणि म्हणून या अनुषंगाने सर्वत्र आजच्या दिवसापासून ज्ञानेश्वरीची असणारी पारायणं असतील, ज्ञानेश्वरींचं पठण असेल, वाचन असेल, अनेक प्रकारे कार्यक्रम भजन कीर्तन या ठिकाणी होत असतात। त्याच्यावर साठी म्हणून ज्ञानेश्वरीच्या अगदी शेवट एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचे संशोधन केल्यानंतर त्यासंबंधी जे काही त्यांनी कार्य केले का आजचाच दिवस, त्या अनुषंगाने या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या शेवटी असणाऱ्या एक 5 ओव्या आहेत। या 5 ओव्या अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाच्या। काय म्हणतात त्या 5 ओव्यांमध्ये, संत श्रेष्ठ नाथांच्या एकनाथ स्वामी या ठिकाणी म्हणतात, शके श्री शके 1576 तारण नाम संवत्सरी एका जनातनी अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्धलेखी ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधनिया एवं विद परिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी न्यास नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभावका ग्रंथार्थिया बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठाने गोदातटी लेखन कामाठी संपूर्ण झाली। ज्ञानेश्वरीसाठी जो उभी करील मराठी तेने मृदाचे ताटी दानन रोटी ठेविली। की अशा प्रकारे कधी तारनाम संवत्सरामध्ये म्हणजे शके 1506 च्या कालावधीमध्ये तारनाम संवत्सरामध्ये काय केलं, जनार्दन स्वामींचे असणारे हे मुख्य शिष्य कोण, एकनाथ स्वामी यांनी काय केले, गीतेवर असणारी ज्ञानेश्वरीची असणारी प्रत जी आहे अत्यंत शुद्ध केली। म्हणजे काय, हा ग्रंथ जो आहे ज्ञानेश्वरी हा मूळचा अत्यंत अतिशुद्ध होता। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी चूक काही नसताना पाठांतर भेदाने सांगण्याच्या परंपरेने, की एक सांगताना काहीतरी बदल होतो, एकच निरोप जर असेल, आपण जर कधी असा अभ्यास केला, आपण एकच निरोप आहे आणि जर एक निरोप 5 व्यक्तींना जर उभं केलं आणि एकाच्या कानात सांगितला आणि त्याला सांगितलं तू दुसऱ्याला सांग, तू तिसऱ्याने चौथ्याने पाचव्यानंतर जर पुन्हा ऐकायला गेलो त्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये बदल झालेला असतो। तसं या ठिकाणी यद्यपि शुद्ध असताना सुद्धा म्हणून सांगितलं ग्रंथ मूळचा अतिशुद्ध, परंतु काय झालं, लोकांच्या पाठभेदाने शिकवताना त्या ठिकाणी
शिकवताना काय पाठभेद म्हणजे भिन्नता त्यामध्ये निर्माण थोडक्यात झाली काही ठिकाणी. म्हणून काही ठिकाणी कोठे तो अबद्ध झाला म्हणजे पाठबद्ध. त्या ठिकाणी काय झालं, पाठभेद निर्माण झाला. तो पाठभेद आहे तो पाहून तो जो पाठभेद आहे तो पाठभेद व्यवस्थित ठीक करण्याचं कार्य जे आहे ते कोणी एकनाथ स्वामींनी केलं. ते पाहून ज्ञानेश्वरीची प्रतशुद्ध केली. ज्याची गीतेवरची टीका वाचली असता भाविकांना गीतेचे संपूर्ण ज्ञान होते, त्या निष्कलंक ज्ञानेश्वर महाराजांना आमचा नमस्कार असो. की अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज अत्यंत जे कार्य त्यांनी केली, गीतेची टीका जी या ठिकाणी केली, अत्यंत परिपूर्ण परिशुद्ध अशी केली. म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी नमस्कार करतो. परंतु काय झालं, पुष्कळ काळाने प्राप्त होणारा, अनेक वर्षानंतर प्राप्त होणारा हा कोणता, कपिला म्हणजे ह्या योग जो आहे, ज्यावेळेस हे कार्य पूर्ण केलं म्हणजे कोणतं, ज्ञानेश्वरीमध्ये असणाऱ्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याचं जे काम आहे ते काम ज्या दिवशी पूर्ण केलं तोच सांगितलं. पुष्कळ काळाने प्राप्त होणारा उत्तम कपिला षष्टीचा योग भाद्रपद वद्य षष्टी, त्या दिवशी गोदावरीच्या तिथी पैठण क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरीची प्रतशुद्ध करण्याचे काम संपूर्ण झाले. ज्ञानेश्वरीच्या पाठात जो कोणी महाराष्ट्र भाषेमध्ये ओवी करून घालेल त्याने अमृताच्या ताटामध्ये नरोटी ठेवल्याप्रमाणे होईल. म्हणजे यानंतर आता ही झाली, संत एकनाथ महाराज म्हणतात हे अतिशय शुद्ध झालं. आता याच्या पुढे याच्यामध्ये भिन्नता किंवा याच्यामध्ये काहीतरी नवीन कोणीतरी मिक्स करेल, एखादी ओवी घालेल, तर ते यापुढे ते चालणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्र भाषे कुठल्याही पद्धतीमध्ये याच्यामध्ये जो कोणी तसा प्रयत्न केला तर तो प्रयत्न काय होईल, तो अमृताच्या ताटामध्ये, अमृताचं ताट छान पंचपक्वान्नाचं वाढलंय आणि त्याच्यामध्ये काय नरोटी करवंटी ज्याप्रमाणे आणून एखादा ठेवेल त्याप्रमाणे ते होईल. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्या दिवशी संत एकनाथ स्वामींनी काय केलं, हा जो असणारा पाठभेद दूर करून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्या दिवशी पूर्ण झालं तो दिवस म्हणजेच भाद्रपद षष्ठी. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण सर्वजण ज्ञानेश्वरी जयंती हा दिवस या ठिकाणी आपण साजरा करत असतो. आणि म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी आजपासून दररोजची त्या ज्ञानेश्वरी असणे एकच होईल, जास्त नाही, त्याचं 5-5 मिनिटाचं असणारे चिंतन करणार आहोत. ओम तत्सत. उद्या नेहमीप्रमाणे पाठ होईल.